जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी रोहन सोनोने। जागर जनस्थानच्या 25 सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत। आपण बघत आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची लवकरच पुनर्रचना होणार आहे। यापुढे मुंबई पोलीस दलात कोणत्याही विभागात विशेष पथक नसेल, असं मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी निर्णय घेतलाय। 2 दिवसापूर्वीच परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून हेमंत नगराळे यांना पोलीस आयुक्त पदाचा चार्ज देण्यात आलाय। मनसुख हिरेन आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे 27 फेब्रुवारी रोजी CSMTच्या GPO जवळ भेटल्याची माहिती उघड झाली आहे। यावेळी दोघांनीही 10 मिनिटे चर्चा केली। मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात असून त्या अनुषंगानं NIA पुढील तपास करत असल्याचं बोलले जात आहे। कोरोनाच्या उद्रेकाला रोखण्यासाठी मिशन टेस्टिंग राबवण्याचा निर्णय घेतला गेला आहे। मुंबईत दिवसाला 50,000 टेस्टिंग करण्याचं प्रशासनाचं लक्ष आहे। कोरोनाच्या रुग्णसंख्येत उच्चांक गाठल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनानं आक्रमक पवित्रा घेत मिशन टेस्टिंग अंतर्गत मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर अँटीजन चाचण्या करण्यात येत आहे। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या महागाईसोबतच घरगुती गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले। गेल्या महिनाभरात घरगुती गॅस सिलेंडरचे दर सुमारे 200 रुपयांनी वाढले। त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरांची अवस्था बिकट झाली आहे। परंतु पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरला मिळणारे अनुदान 174 रुपयांवरून 312 रुपयांवर केले गेले। आपण या योजनेअंतर्गत नोंदणीकृत असाल तर आपल्याला गॅस सिलेंडरवर 312 रुपये वाचू शकतात। नाशिकमधील 5 जणांच्या कोरोना रिपोर्टमध्ये दुबई आणि युरोपमधील स्ट्रेन असल्याची चर्चा होती। त्या अनुषंगानं पुणे येथील विषाणू संशोधन प्रयोगशाळेत नाशिकचे काही अहवाल पाठवण्यात आले होते। मात्र त्यांच्या अहवालात कोणताही अन्य स्ट्रेन नसल्याचं रात्री उशिरा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलंय। मुंबई येथील पोलीस पंडित बापूराव चौरे हे आपल्या कुटुंबासह कारनं मुंबई येथून जळगावकडे जात असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील निफाड तालुक्यातील टोल नाक्याच्या जवळ काही अंतरावर नादुरुस्त असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्यानं ट्रक पास करीत असताना मागून येणाऱ्या बसनं त्यांना धडक दिल्यानं त्यात 18 वर्षाची मुलगी जागीच ठार झाली आहे, तर अन्य जखमींवर पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। राज्यात कोरोनाबाधितांनी आतापर्यंतचा सर्वात उच्चांक गाठला आहे। दिवसभरात तब्बल 25,933 नवीन रुग्ण सापडले आहेत, तर मुंबईत आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 2,877 कोरोनाग्रस्त आढळले। नाशिकमध्येही सलग दुसऱ्या दिवशी 2400हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत। नाशिक रोड येथील धान्य वितरण कार्यालयामागील प्रेस प्रशासनाच्या ताब्यातील मोकळ्या मैदानात गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास सुकलेल्या गवताला अज्ञात व्यक्तीनं आग लावली आहे। हळूहळू आग पसरत जाऊन पटांगणातील सुकलेला पालापाचोळासह इतर झाडेही जळून खाक झाली आहे। जळगाव महापालिकेच्या निवडणुका कालच पार पडल्या आहे। महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत सांगली पॅटर्नच्या धर्तीवर सत्तांतर घडवून शिवसेनेच्या जयश्री महाजन विजयी झाल्या आहेत। या निवडणुकीत भाजपाचे 27 नगरसेवक फुटले, तसंच MIMच्या 3 नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानं शिवसेनेला बहुमतांपेक्षाही जास्त मतं मिळाली आहे। याच बातमीबरोबर 25 सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण कुठेही जाऊ नका, लवकरच घेणार आहोत आपण बातम्यांचा सविस्तर आढावा। तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो। आपण घेतोय बातम्यांचा सविस्तर आढावा। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात 2 रुग्णालयांनाही त्यांनी भेट दिली आहे। सोबतच परिसरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधलाय। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। त्यांनी दडगाव आणि मोलगी परिसरातील ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली आहे। तसंच कोरोना संदर्भात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना देखील सूचना केल्या। लॉकडाऊनचा पर्याय हा नक्कीच समोर दिसतो आहे, मात्र मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे। बऱ्याच ठिकाणी लोक आता मास्क घालायला लागलेली आहेत। अजूनही जो आपण म्हणालात की विदेशी स्ट्रेन हा तसा आपल्याकडे आलाय, पण तो कंट्रोलमध्ये त्याचे आकडे पण आले होते,
पण आता जो काय पसरतो आहे तो वेगळ्या जिनोमचा आहे का ह्याच्याबद्दल अजून आपल्याकडे तशी त्यांनी माहिती दिलेली नाही. माझ्यासोबत आरोग्य सचिव प्रदीप व्यासजी पण आहेत. प्रदीपजी, मी बोलतोय ते बरोबर आहे का? बरोबर. अजूनही त्यांनी आपल्याला हा काही नवीन प्रकार आहे असं कन्फर्म केलेलं नाही. वेळी त्यांच्याकडे मागणी जाते आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा सांगतो की त्यांनी आपल्याला जसं सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जसं जसं साठा लागेल तसं आम्ही वाढवून देऊ. मात्र थोडीशी जी काही दिशाभूल केली जाते की एवढ्या लसी पडून नाही आहेत, तर पुढच्या काही दिवसाच्या त्या वेळापत्रकानुसार तो साठा असतो. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. नाशिक शहरातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढते. एकट्या सिडकोमध्ये गेल्या 6 ते 7 दिवसात आतापर्यंत 1800 रुग्ण आढळून आलेत. मोरवाडी मनपाच्या स्वामी समर्थ रुग्णालयात एकाच ठिकाणी ओपीडी, लसीकरण, कोरोना अँटीजेन रॅपिड टेस्ट, कोविड लसीकरण, गर्भवती महिलांची तपासणी, पालकांची तपासणी आणि लसीकरण सर्व टेस्ट एकाच ठिकाणी होत असल्यानं या रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं शिवसेनेच्या वतीनं रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मुलांना लसीकरण, लहान मुलांना हे सर्व एकाच ठिकाणी होत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. जसं महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनातले आयुक्त यांनी सांगितलं की सोशल डिस्टन्सिंग ठेवणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी ते पाळलं जात नव्हतं. म्हणून तिथले स्थानिक नगरसेवक किरणताई गामणे आणि बाळा दराडे यांनी आंदोलनाला सुरुवात केली शिवसेनेच्या वतीनं. आणि त्यांनी मला सकाळी फोन केला, विषय अत्यंत चांगला आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा पद्धतीचं आश्वासन आम्ही त्यांना दिलं. आणि महानगर प्रमुख म्हणून मी त्या आंदोलनामध्ये स्वतः सहभागी झालो. आणि आरोग्य असेल, वैद्यकीय विभाग असेल, यांना दोघांना बोलून त्या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक प्रभाग वाईज हे स्क्रीनिंग झालं पाहिजे पेशंटचं, अँटीजन रॅपिड टेस्ट झाली पाहिजे, RT-PCR टेस्ट झाली पाहिजे. त्या RT-PCR टेस्टचे सुद्धा रिपोर्ट तात्काळ मिळाले पाहिजे. ते मिळत नाही, ती सुद्धा तक्रार होती. पण डॉक्टर पलोड त्या ठिकाणी आले, नागरगोजेंशी मी बोललो, अतिरिक्त आयुक्त आष्टीकरांशी पण बोललो. त्यांनी सांगितलं आपल्या सूचना सर्व आम्ही मान्य करतो आणि प्रत्येक प्रभाग वाईज टेस्टिंग किट असतील, लसीकरण असेल, याचं विकेंद्रीकरण आम्ही करतो आणि रुग्णांना कसा लाभ होईल त्याचं नियोजन आम्ही पुढील काळामध्ये निश्चितपणाने करतो. अशा पद्धतीने त्यांनी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन हे तूर्त मागं घेतलेलं आहे. परंतु भविष्य काळामध्ये, पुढील काळामध्ये जर महापालिका प्रशासनाने कृती केली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलनं त्याला उत्तर दिलं जाईल. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेविका किरण गामणे, बाबासाहेब दराडे आदींनी हॉस्पिटलची पाहणी केली आहे आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आवेश पलोड यांना निवेदन देत चर्चा केली आहे. नेमकी काय चर्चा झाली याबाबत सविस्तर सांगितलं मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आवेश पलोड यांनी. आणि अँटीजनमध्ये जर अँटीजन जरी निगेटिव्ह आला ताप येत असेल तर लगेच तिथल्या तिथे आपण RT-PCRचं सॅम्पल पण देण्यात यावं, जेणेकरून काय असेल तर तो उपचार टायमावर सुरू होईल. कोणीही ताप येतं आहे म्हणून फक्त कुठल्या तरी मेडिकल स्टोअरमधनं किंवा कुठून तरी औषधं घेऊन थांबू नये. प्रत्येक ताप हा कोविडचाच असेल हे सुद्धा नाही, पण चाचणी करून घेऊन आपल्याला स्वतःची सुरक्षा करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने मी सर्व नाशिककरांनी जसं मागच्या वेळेस सपोर्ट केलेला आहे त्याचप्रमाणे आत्ताही सपोर्ट करून स्वतःच्या चाचण्या करून स्वतःचीच खबरदारी घेणं गरजेचं आहे. मास्क वापरणं गरजेचं आहे. मास्क ह्याच्यासाठी आहे की घरच्यांसाठी सुद्धा दुसऱ्यांकडनं त्याला काही आजार मिळायला नको किंवा त्याच्याकडनं दुसऱ्यांना आजार मिळायला नको, हे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून तेवढं मास्कचं पालन करावं. सर, काही समाज मंदिराचा उपयोग करणार का आपण यामध्ये? समाज मंदिराचा हा उपयोग आपण टेस्टिंगसाठी किंवा RT-PCRसाठी आपण ते करू शकतो. त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल किंवा जर एखादा काही मोठा हॉल असेल तर त्या दृष्टीने आपल्याला तो विचार केला जाईल. पण लसीकरण आणि हे जसं गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या अनुसरूनच आपले जे सेंटर्स आपण 27 स्थापन केलेले आहेत तेवढ्या सेंटर्सवर लसीकरणं सुरू राहतील. सर, लसीकरणाचे डोस संपलेले आहेत. जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक.
कोरोना सदृश लक्षणे दिसून आल्याने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे एका शिक्षकाने तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सदर शिक्षकाला कोरोना सदृश लक्षणे दिसून आली असल्याने त्यांनी तपासणीसाठी आपले नमुने दिले होते। कोरोना झाल्याच्या भीतीतून त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती शिक्षकांच्या नातेवाईकांनी दिली आहे। शिरपूर येथील रहिवासी असणारे राजेंद्र भानुदास पाटील यांना कोरोना सदृश लक्षणं दिसून आली होती। राजेंद्र पाटील यांनी पुढील तपासणीसाठी नमुने दिले होते। तपासणी केली असता त्यांना निमोनिया झाला असल्याचं समोर आलं। दिलेल्या नमुन्यांचा अहवाल येणं बाकी असताना आपल्याला कोरोना झाला या भीतीतून राजेंद्र पाटील यांनी तापी नदीवरील सावळदे फाटा येथून उडी मारून नदीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। कोरोना झाल्याच्या भीतीतून त्यांनी हे पाऊल उचललं असल्याची माहिती राजेंद्र पाटील यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। दरम्यान घटनास्थळी राजेंद्र पाटील यांची दुचाकी तसंच डॉक्टरांची फाईल आढळली आहे। राजेंद्र पाटील यांच्या मृतदेहाचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं। अखेर त्यांचा मृतदेह आढळून आलाय। शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे। तर इकडे धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूने बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही गंभीर बाब असून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या धर्तीवर प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात यावे, चाचण्यांची संख्या वाढवावी, गृहविलगीकरण तसंच बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करीत विना मास्क फिरणाऱ्या प्रत्येकाला दंड ठोठावून त्यांची चाचणी करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेत। धुळे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांबरोबरच पॉझिटिव्हिटी दरही वाढलाय। याची दखल केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं घेतली आहे। त्यांच्या निर्देशानुसार आता उपाययोजना केल्या जातील। त्यामुळे कंटेनमेंट झोनची कठोरपणे अंमलबजावणी करावी, विना मास्क फिरणाऱ्यांवर संयुक्तपणे कारवाई करावी, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड सेंटर कार्यान्वित करावेत वा सोहळ्यात निर्धारित संख्येपेक्षा अधिक व्यक्ती असतील तर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिल्या आहेत। आणि आपला बचाव देखील या रोगापासून आपण करू शकतो। म्हणून नम्र आव्हान आहे धुळेकरांना की जर आपल्याला खऱ्या अर्थाने एक मुक्त जीवन, आरोग्यपूर्ण जीवन जगायचं असेल तर स्वतःपासून निर्बंधांना सुरुवात करा। माझा मास्क ही माझी सुरक्षितता आहे हे लक्षात घेण्याची खरंच गरज आहे। आणि जर आपण ते केलं नाही तर दुर्दैवाने पुन्हा आपल्या आरोग्य यंत्रणेवरती वाढणारा ताण आणि त्याचा होणारा दुष्परिणाम मग तो आपल्या अर्थव्यवस्थेवरती आहे, आरोग्यावरती आहे, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवरती आहे आणि एकंदरीत सामाजिक विकासावरती त्याचा परिणाम होतो हे लक्षात घेणं आणि येणारे 2 ते 3 आठवडे किमान स्वतःला स्वयंशिस्तबद्ध पद्धतीने जर आपण ठेवलं, शासनाने निर्देशाचं जर पालन केलं तर या धोक्यातून आपण नक्की बाहेर पडू। पण त्याच्यासाठी स्वयंशिस्त आणि शासनाला सहकार्य हे अत्यंत आवश्यक आहे, हे विसरून चालणार नाही। अन्यथा शासन अत्यंत कठोर पावलं उचलायला आम्ही आज निर्णय घेतलेला आहे आजच्या बैठकीमध्ये आणि आम्हाला कठोर पावलांच्या शिवाय पर्याय राहिलेला नाही। जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे। तर जुन्या वादातून चुलत नातवानेच आपल्या आजोबांच्या डोक्यात कोयता घालून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना धुळ्यात घडली आहे। घटनेनंतर संशयित नातू फरार झाला असून पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत। धुळे तालुक्यातील वार इथे आत्माराम हिरामण पारधी हे पत्नी आणि 4 मुलं आणि 4 सुना यांच्यासोबत राहत होते। गावात त्यांच्या घराजवळ त्यांचा चुलत नातू ज्ञानेश्वर पवार पारधी राहायचा। आत्माराम पारधी यांच्या शेजारी ज्ञानेश्वरच्या आजीचं घर आहे, त्यामुळे त्याचं तिथे नेहमी जाणं येणं असायचं। नेहमीप्रमाणे आजीकडे ज्ञानेश्वर आला होता, त्यावेळी ज्ञानेश्वरनं कौटुंबिक जुन्या वादाची कुरापत काढून शेजारीच असलेल्या आत्माराम पारधी यांच्याशी वाद घातला। यावेळी संतप्त झालेल्या संशयितानं आपल्या हातातील कोयत्यानं थेट आत्माराम पारधी यांच्या डोक्यावर वार केला। त्यामुळे आत्माराम यांना गंभीर दुखापत होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले। रक्तस्राव अधिक झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे गावात खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर फॉरेन्सिक लॅबलाही तिथे पाचारण करण्यात आलं होतं। या घटनेनंतर संशयित ज्ञानेश्वर पारधी मात्र फरार झाला। आणि त्या भांडणाच्या रागाच्या भरात आरोपी ज्ञानेश्वर पारधी याने त्याच्याजवळील सूर्याने यांच्या डोक्यात हातावर वार करून यांची हत्या केलेली आहे। भारतीय दंडविधान संहिता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी फरार असून त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहोत। तपास चालू। कालिका माता मंदिरामध्ये पारधीवाडा।
आणि त्यांचे पूर्वीचे किरकोळ पूर्वी चालू असायचे, तर जुन्या भांडण्याच्या रागातून ही घटना घडलेली आहे. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. स्थलांतर हा अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील खूप मोठा प्रश्न आहे. मोलगी परिसरातील नागरिकांसाठी उदरनिर्वाहासाठी कोणतेही औद्योगिक साधने उपलब्ध नाहीत. मात्र येथील नागरिक हे आपल्या पारंपरिक कौशल्याच्या बळावर जगण्यासाठी धडपड करतायत. मोलगी परिसरातील बालाघाट, देवबारी, खोडसबार, दुधली पादर, जुगलखोत, बोरी खासाड, बर्डी, बजरी गव्हाण या अतिदुर्गम भागातील बांबू कारागीर बाजारात विकण्यासाठी कणगी तयार करतात. आदिवासी बहुल भागात बेसुमार जंगल तोड झाली असली तरी या भागातील लोकांना जंगलाचं महत्त्व आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या शेताच्या बांध्यावर आणि रिकाम्या जागेवर मोठ्या प्रमाणावर बांबू आणि इतरही झाडांची लागवड केली आहे. बांबूचा उपयोग त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी होतोय. शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन या व्यवसायाबरोबरच आता मोलगी परिसरात कणगी बनवण्याचा व्यवसाय उदयास येतोय. प्रामुख्यानं बांबू कारागीर कणगी, टोपल्या, झाडू, घरासाठी शेतीसाठी लागणारी विविध अवजारं बांबूंपासून बनवत आहेत. त्यामुळे बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू या भागातील शेतकऱ्यांसाठी आधार ठरत आहेत. परिसरातील गावांना मिळालेला सामूहिक वन अधिकार आणि त्या क्षेत्रातील वनोपज वस्तूंवरील आपला अधिकार यामुळे वनसंपत्तीवर आधारित उद्योगांना चालना मिळाली, तर परिसरातील बांबू कारागीर आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल होण्यास मदत होणार आहे. तो ये मोठे में निपित को इतने क्या अनंतर है, ये सांदी देते हैं अन्ना पाया पड़ है तिया समय में ये उगड़ी न को होता है, देव भी को होता है. आदिवासी संस्कृति हुई है, तो आदिवासी संस्कृति क्या कहते कि ये जो मोठी कोणी को इतना ये मेल रो है एता हाँ खेती बाड़ी जो कड़नो भी हो तिया नावने को इतना ये मोठी ही होते नारियल एक सिक्के फूल एक कुकड़ो को इतना या देव को इतना उगड़ते है ताकि ये मोठी में दाना काटित को इतना खाते हैं दोते एनो आदिवासी संस्कृति होइए ते पोतम भी में किसे के होनत में हो पण पोतम एक वर्ष में खराब हो जाए मोट आना धन्य जो रहे तो मरोई बोटी जुवार कोडनो भी पोतम में खराब हो जाए म्हणून ये मोठी आई बनाव हो आना तारो जो माध्यतिया वैसी दे हो आन मा भी में को हो ए कहते ओतियार को हाई डोगो जा हो कम से कम 10-15-20 किलोमीटर आहे पहाड़ों में जहाँ दोघो. शासनानं दिलेल्या वनधन केंद्राची संकल्पना ही वनोपज वस्तूंच्या उद्योगांना चालना देणं, रोजगार निर्मिती, स्थलांतर थांबवणं ही असली तरी शासन स्तरावरून वनधन केंद्रासाठी असणारी जागृती आणि व्यापकता अधिक स्पष्ट होत नसल्यानं या उद्योगांना अधिक चालना देणं गरजेचं आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांबूपासून वस्तू तयार करणारे बांबू कारागीर आहेत. ते सध्या पारंपरिक पद्धतीनं आणि साधनांनी परिसरात नियमित उपयोगासाठी लागणाऱ्या वस्तू तयार करतायत. अशा कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानानं आणि कुशलतेनं प्रशिक्षित केल्यास या भागातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. महाराष्ट्रातील चंद्रपूर, गुजरात राज्यातील उकाई आणि वाजदा या ठिकाणी अत्याधुनिक बांबू प्रशिक्षण केंद्र आहेत. इथे कारागिरांना शासनामार्फत प्रशिक्षण देता येतं. त्यासाठी लोकप्रतिनिधी, जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योग सारख्या यंत्रणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. जागर जनस्थानसाठी सुधीर कुमार ब्राह्मणे, अक्कलकुवा. तर गोंदिया जिल्ह्यात कालपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळी पहाटे अवकाळी पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 18 ते 19 मार्च दरम्यान हवामान खात्यानं विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या तर काही भागात मध्यम आणि तुरळक स्वरूपाचा पाऊस झालाय. उन्हाळ्याची चाहूल लागत असताना झालेल्या पावसानं परिसरात गारवा निर्माण झाला असला तरी रब्बी हंगामातील काही पिकं शेतात काढून टाकलेली असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. जो वातावरण आहे त्यामध्ये जे गरमीचं प्रमाण आहे तो उष्णतेचं प्रमाण तो कमी झालेला आहे आणि उद्यापासून संभवतः जो ढगाळ वातावरण आहे तो कमी होईल आणि उन्हाचा व्याप पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
नक्कीच हा जो अवेळी पाऊस आहे आणि जो तापमानात बदल होत आहे, वातावरणात बदल होत आहे, याचा जो प्रभाव आहे तो शेतपिकांवर, भाजीपाल्यांवर निश्चितच होणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी त्यांना विनंती आहे, त्यांना आव्हान आहे की त्यांनी जसा हवामान खात्याने जी सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे अनुषंगिक आपली तयारी ठेवावी व नुकसानीचे प्रमाण कमीत कमी करावे. जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया. लोकप्रतिनिधीसाठी परिसरात शौचालय असणं बंधनकारक असताना देखील अनेक लोकप्रतिनिधींच्या घरी शौचालय नाही. पण शौचालय नाही म्हणून एका सरपंचाला आपलं पद सोडावं लागले. त्यामुळे सर्वत्र या विषयाची चांगलीच चर्चा होते. नांदगावच्या खातगाव येथील सरपंच संगीता वडकते यांनी शौचालय बांधलं नाही. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत त्यांचं सरपंच पद रद्द केलंय. शौचालय न बांधल्यामुळे थेट सरपंच पद रद्द होण्याची नाशिक जिल्ह्यात ही पहिलीच घटना मानली जाते. नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत संगीता वडकते या जनतेतून थेट सरपंच पदावर निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी शौचालय बांधलं नव्हतं. या प्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. याचाच निकाल देताना त्यांचं सरपंच पद रद्द करण्यात आलंय. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, कोलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. बाउन्सर गणेश 7218 65600. बाउन्सर जाकीर 9130 278513. पैठणीच्या दुनियेतील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजेच कापसे पैठणी. दर्जा, गुणवत्ता, सुबकता आणि विश्वासाच्या बळावर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं नाव अर्थातच कापसे पैठणी. जेथे आहे अस्सल येवला पैठणी सोबतच कांजीपुरम, गडवाल, पटोला, चंदेरी, बनारस सिल्क साडी, नवरीचा शालू, नववार पैठणी, घागरा, सेला, दागिना सिल्क, कलांजली सिल्क, दुल्हन साडी, मानापानाची सुरत साडी, पैठणी पर्स आणि आणखी कितीतरी व्हरायटीज. सोबत नामांकित कंपनीचे शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, कुर्ता, पायजमा, डिझायनर शूटिंग शर्टिंग आणि रेडीमेड जेंट्स वेअर. आमची वैशिष्ट्ये: ऑनलाईन खरेदी सेवा, बसण्याची खास व्यवस्था, प्रशस्त AC भव्य दालन, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, तात्काळ ग्राहक सेवा. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. तसंच कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करीत घ्या खरेदीचा मनमुराद आनंद. आमचा पत्ता: कापसे पैठणी, काळा मारुती रोड, येवला, जिल्हा नाशिक. फोन नंबर 02559 267 358 02559 268 358. प्रोप्रायटर श्री बाळासाहेब कापसे तसेच श्री दिलीप खोकले तसंच समस्त कापसे परिवार. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत. लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिल माफ करावे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये जमा करावे, अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या तालुका अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जामखेड नगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जामखेड नगर रस्त्यावर शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केलंय. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश आजबेंनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. दुसरी मागणी, वीज बिल 3 महिन्यासाठी लॉकडाऊनच्या काळात आज रस्त्याने माणसं फिरत नव्हती आणि जेव्हा घरात माणसं सगळी होती, घरातला करिता सुद्धा करत असल्यामुळे आज आम्ही जी मागणी केली शेट्टी साहेबांनी की 3 महिन्याचं लाईट बिल हे माफ केलं पाहिजे आणि ती शेट्टी साहेबांच्या मागणीनुसार आम्ही आज रस्ता रोक करून त्याच्या 3 महिन्याच्या लाईट बिलासाठी तात्काळ आमचं वीज बिल, ग्राहक वीज बिल माफ केलं पाहिजे, ही आमची एक शेतकरी संघटनेची मागणी आहे. तिसरी मागणी, शेतकरी बांधवाची वीज तोड ही थांबली पाहिजे, कारण जेणेकरून आज
आमच्या मालाला भाव सुद्धा नाही आणि शेतकऱ्यांनी एक वर्ष झालं एक शेतकरी लॉकडाऊनच्या काळात होरपळतोय, कारण आज शेतीमालाला भाव नसल्यामुळे आणि हाताला काम नसल्यामुळे आज शेतकरी वीज बिल भरू शकत नाही आणि त्यासाठी वीज बिल आमचे लाईट बिल कनेक्शन तोडून नये यासाठी आमची मागणी होती. चौथी मागणी अशी, आज जर बघितलं सर्वसामान्याला पेट्रोल पंपावर जाण्याची भीती वाटते का, तर आज पेट्रोल 100 रुपये लिटर आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. इतकी भाववाढ झाली तशी आमच्या मालाची भाववाढ नाही झाली. आज आमचं 2002 साली सुद्धा 2000 रुपये ज्वारी होती आणि ते आज 2500-3000 झाली. जर तुम्ही इतकी भाववाढ करता तर आमच्या मालाची भाववाढ नाही का, भाववाढ नाही, ही सुद्धा भाववाढ केली पाहिजे आणि आम्हाला कुठेतरी हमी भाव सुद्धा दिला पाहिजे. ह्यासाठी आमची शेतकरी संघटनेची मागणी होती. आज केंद्र शासनाने जे सीमेवर शेतकरी 3 महिन्याला आंदोलन करतात, हे 3 कायदे काळे कायदे, ह्या काळे कायद्याचा विचार करून हे काळे कायदे त्यांनी त्यातून काढून टाकून आमच्या मागणीला केंद्र शासनाने पाठपुरावा करून हे कायदा बंद केला पाहिजे. मागं आपण पाहिलं असेल की दिल्लीमध्ये ज्यावेळेस पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी त्या ठिकाणी 100-150 दिवस झालं आंदोलन करतायत, त्या ठिकाणी आदरणीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे हजारो किलोमीटर मोटरसायकलवर त्या ठिकाणी गेले. एकही दिवस ते 4 चाकीचा वापर केला नाही. पण शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व बाजूला सारून ते शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी दिल्लीपर्यंत पोहोचले. असा हा नेता शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात किंवा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आपल्या स्वतःच्या राज्यमंत्रीपदाचा सुद्धा त्याग करून शेतकऱ्यांच्या बरोबर राहील अशी त्यांनी ग्वाही दिलेली. म्हणून आम्ही या ठिकाणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनात सक्रिय त्यांना पाठिंबा देत आहोत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आलबे, युवक तालुकाध्यक्ष राहुल पवार, प्रहाज तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, जिल्हा संघटक ॲडव्होकेट ऋषिकेश डुचे, संघटना प्रमुख हनुमान उगले, तालुका प्रसिद्धी प्रमुख कृष्णा डुचे आदी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत. तर इकडे घरफोडा करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे इतरही अनेक चोरींच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश झालाय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. क्राईम ब्रांच युनिट 5च्या पथकानं घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी अजित व्यंकप्पा पवार या आरोपीकडून तब्बल 12,78,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यात 33 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. आता अनलॉकडाऊन पिरियडमध्ये चोऱ्या माऱ्याची घटना वाढतात, ते थांबेल कमीत कमी आमच्या हद्दीत. पद्धत कशी होती चोरी करण्याची? चोरी करण्याची पद्धत गज कापून ते आतमध्ये प्रवेश करायचं आणि चोरी करायचा. ते ऑटोने यायचं आणि 3-4च्या टीमने यायचं. ते एक कुठे मतलब त्यांचं स्वतःचं वाहन नसतो, कारण ते पालमध्ये राहतात आणि त्यांचं गँग जे आहे याच पद्धतीने उशिरा रात्री जे आहे घरफोडीची कारवाई करतात. सर या अगोदर त्यांच्यावर काही गुन्हे वगैरे दाखल सर आहेत? हे आतापर्यंत आमचेकडे जे आहे नाही, आतापर्यंत आमचेकडे तर निष्पन्न नाही. आमच्याकडे प्रथमच हे निष्पन्न झालेले आहे, कारण बाहेरून सोलापूर येऊन इथे ते करत होते. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर अपघाताचा बनाव प्रकार करून खून करणाऱ्या मारेकऱ्यास लोणावळा ग्रामीण पोलिसांनी काही मिनिटातच जेरबंद केलंय. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर अपघात झाल्याची माहिती मिळताच या ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ धाव घेतली आहे. घटनास्थळाची पाहणी केली आहे. घटनास्थळी जखमी निश्चित पडलेला एक व्यक्ती पोलिसांना दिसला आणि या घटनेचा पोलिसांना संशय आला. लोणावळा पोलिसांनी चौकशी केली असता एका मारुती 800 वाल्यानं पाठीमागून मोटरसायकलला धडक देऊन तो लोणावळ्याच्या दिशेनं गेल्याची माहिती समजल्यानं लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली. आरोपीला अटक केल्यानंतर मयत सतीश ओझरकरला जुन्या वादातून कारनं धडक दिली. मयत खाली पडल्यानंतर गाडीतून खाली उतरून गाडीतील लोखंडी रॉडनं मयत सतीश ओझरकर याच्या डोक्यात वार करून त्याला ठार केल्याची कबुली आरोपीनं दिली. या आरोपीला गुन्हा घडल्यापासून काही मिनिटात लोणावळा ग्रामीण पोलीस दलानं अटक केली. परंतु आम्ही त्यामध्ये सखोल चौकशी केली
आणि त्यात मारुती कार आणि त्याचा चालक रामदास उजळकर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडीची उत्तरं दिली. त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की सतीश उजळकर वय 32 वर्ष राहणार उजळडे याची आणि यातील आरोपी रामदास उजळकर याची 2 दिवसापूर्वी उजळडे गावामध्ये बाचाबाची झाली होती आणि त्याचाच राग मनात धरून रामदास उजळकर याने यातील मोटरसायकल स्वार सतीश उजळकर याचा पाठलाग करून त्याला सुरुवातीला आरोपी रामदास उजळकर याने मारुती 800 गाडीतून धडक देऊन खाली पाडले आणि त्यानंतर मारुती गाडीतून त्याने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यामध्ये वार करून त्याचा खून केलेला आहे असे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. सदर आरोपी रामदास उजळकर याचे विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. तोबा गर्दी असणाऱ्या या व्हिडिओत सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालाय. पाहूया काय आहे हा संपूर्ण प्रकार. कोरोनाच्या काळात एवढी गर्दी झाली तरी का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देतोय. ही प्रचंड गर्दी झालीये चित्रपट पाहण्यासाठी. होय, खरंय, मुंबई सागा हा नवीन चित्रपट रिलीज झाला आणि तो पाहण्यासाठी 18 मार्च रोजी मालेगावच्या मोहन चित्रपटगृहात ही तुफान गर्दी झाली. आता ही सर्व परिस्थिती पाहता मनमाडमध्ये कोरोना नाहीये का असाच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीये. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. नमस्कार. जागर जनस्थान जागर कट्ट्यामध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, महिलांचा राजकारणात समावेश असणं ही अभिमानाची गोष्ट मानली जाते. कारण एक महिला कोणाची तरी आई असते, बहीण असते, मैत्रीण असते. आयुष्य जगताना जीवनाचे पैलू जेवढे त्यांना माहिती असतात तेवढे इतरच कोणाला तरी माहिती असतात. आणि म्हणूनच आज आपण आपल्या जागर कट्ट्यावर जळगावच्या आमदार स्मिताताई वाघ यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. काय आहे त्यांचा जीवन प्रवास, कशी त्यांची विचार प्रणाली आहे, आपण जाणून घेणार आहोत. मात्र सर्वप्रथम जागर कट्ट्यावर आपण त्यांचं स्वागत करूया. स्मिताताई, जागर कट्ट्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. स्मिताताई, राजकारणामध्ये महिलांचा प्रवेश आणि त्यांचा विकास ते ज्या वेगळ्या पद्धतीने काम करतात, मात्र आपण खूप आधीपासून आपल्याला राजकीय वारसा लाभलेला होता. आपल्या वडिलांकडून तो वारसा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला लाभला होता. नेमकी कशी सुरुवात झाली आपल्या ही राजकीय कारकिर्दीची? माझे वडील पंचायत समितीचे सभापती होते त्या काळात, पण माझं तसं वडिलांकडे फार राहणं नव्हतं. मग आजीबाबांकडे राहत होते, त्यामुळे तसं राजकारणापासून मी अशी अलिप्त होते. पण मी ज्यावेळेला 11वीत जेव्हा गेले त्याला ABPच्या माध्यमातून माझं समाजकारणाशी त्यावेळेला संबंध आला. मुळात एखाद्या गोष्टीची आपल्याला आतून आवड असायला पाहिजे असते. कोणीतरी हाणून मारून कोणतीच गोष्ट घडत असते. मला समाजकारणाची त्या वयापासूनच ती आवड होती. विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील, त्या समजून घेणं, त्याच्यातनं मार्ग काढणं. त्यामुळे त्या वेळेला ABPच्या माध्यमातून मी संपर्कात आले आणि ABPच्या माध्यमातून काम करत असताना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ह्या ठिकाणी व्हावं त्यावेळेला त्या काळात आम्ही खूप आंदोलनं केली. म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आपले देशमुख साहेब यांची गाडी अडवण्यापासून असेल, ते NC जोशींना काळं फासण्यापासून असेल, असे वेगवेगळे आंदोलन आम्ही त्या माध्यमातून त्या काळात केले. पण लग्नानंतर मात्र परिवार जो आहे, संघ परिवार जो आम्ही म्हणतो, त्या परिवारामध्ये ABPचं काम केल्यानंतर मला विचारणा केली होती की पुढं कोणत्या क्षेत्रात काम करण्याची तुमची इच्छा असेल. मी म्हटलं की तुम्ही जे सांगाल तिथं काम करायला माझी तयारी. पण त्यावेळेला म्हटलं गेलं की भाजपात काम करायला हरकत नाही. म्हणून मी भाजपाच्या कामात जळगाव शहरामध्ये स्थानिक सदस्य इथपासून मी सुरुवात केली 1991-92 पासून. माझं लग्न 90ला झालं. 91-92 पासून मी म्हणजे भाजपाच्या कामाला सुरुवात केली आणि कधी विचार नव्हता त्यावेळेला मी केला की मी निवडणुकांना कधी सामोरे जाईल. समाजकारणाची आवड होती, समाज व्यवस्थेत राहून काम करण्याची आवड होती, पण राजकारणात राहून सक्रिय राहून काम करेल असं मी कधी आयुष्यात ठरवलं नव्हतं. पण परिस्थिती अशी निर्माण झाली 2002ला की मला जिल्हा परिषद त्यावेळेला
पार्टीने आदेश केला की लढवायची आणि मग 2002ला जिल्हा परिषद लढवली. त्याच्यानंतर सलग 3 टर्म मी जिल्हा परिषदमध्ये काम केलं. झडपीचे अध्यक्ष राहिले 2009 ते 2012. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मला चांगलं काम करता आलं. जिल्हा परिषद संबंध हा ग्रामीण भागाशी येतो आणि ग्रामीण भागात काम करताना एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळाला. ग्रामीण भागात जीवनशैली जी आहे ती शहरापेक्षा थोडी वेगळी आहे आणि त्या ठिकाणी काम करत असताना साधारणतः त्यावेळेचा जो काही काळ होता, म्हणजे मी ज्या काळात काम केलं आहे त्यावेळेचा काळ थोडा वेगळा होता. आताच्या काळाची परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्यावेळेला असा पटकन सुना बाहेर जाणं आणि काम करणं हे थोडं त्या परिस्थितीत शक्य नव्हतं. पण माझ्या सासरची मंडळी खूप मोठ्या मनाची होती. माझे सासरे जवळपास त्या काळात 25 वर्ष गावावर सरपंच होते. माझे पती पण सरपंच होते, जिल्हा बँकेला संचालक होते. पण त्यावेळेला घरातूनही चांगला सपोर्ट, कारण महिलांना जेव्हा काम करायचं असतं कोणत्याही क्षेत्रात तर जोपर्यंत घरून 100% सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत त्या कोणत्याही क्षेत्रात काम करू शकत नाही. जेव्हा घरातलं तुमचं बॅग तुमच्या पाठीमागं असतं तेव्हा तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने ठामपणे उभं राहू शकतात. आणि तो जो काळ होता अगदी डोक्यावर पदर, हातभर बांगड्या, कपाळावर कुंकू, म्हणजे त्या मी गमतीनं नाही म्हणते की त्या काळात मला जीन्स बीन्स घालून जर प्रचार केले असते तर कदाचित लोकांनी मला ते मान्य केलं नव्हतं. कारण तो काळ तसा होता. काळानुरूप आपल्या स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात, काळानुरूप आपल्या काही गोष्टी कराव्या लागतात. त्यावेळेचा काळ असा होता की मला जळगावहून जर माझ्या गावावर जायचं असेल सणावाराला तर आम्हाला बसस्टँडवर चप्पल काढावी लागत होती. कारण मोठ्या माणसांच्या समोर चप्पल घालून गावात जायचं नाही असा तो प्रघात होता, प्रथा होती. आणि मला त्यावेळेला मी माझं सगळं शिक्षण जळगावात झालेलं असल्यामुळे मला ते करताना थोडं ऑड वाटायचं की हातात चप्पल घेऊन घरी कसं जावं. मग मी त्यावेळेला पर्समध्ये कॅरी बॅग ठेवायचे, ती पर्समधनं ती कॅरी बॅग काढली की चप्पल त्यात टाकायची, मग मी घरी जायचे. कारण त्यावेळेला काही घरापर्यंत गाडी असणं काही आमच्याकडे नव्हतं, बसने प्रवास असायचा. आणि मग अशा काळात काम करत असताना राजकारणात त्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या पण लागतात. आणि मग ते सांभाळून काम केलं. कारण शेवटी लोकांच्या मनात जर तुम्हाला राज्य करायचं असेल किंवा एखादा विषय तुम्हाला लोकांमध्ये करायचा असेल तर त्यानुसार तुम्हाला काही गोष्टी वापराव्या लागतात, कराव्या लागतात. आणि मला असं वाटतं त्या काळात ह्या गोष्टी आम्ही केल्या. आता जर कोणी सांगितलं तर त्यांना हास्यास्पद वाटेल की हातात चप्पल घेणं हा काय प्रकार आहे. पण तो त्या काळचा मोठ्या व्यक्तींना रिस्पेक्ट असायचा की त्यांच्यासमोर डोक्यावर पदर घेणं आणि हातात चप्पल पायातनं घालून जाणं ही त्यावेळची. म्हणजे मी 2002-2007 दोघंही टर्म मी जोपर्यंत माझे सासरे जिवंत आहेत तोपर्यंत मी गावातसुद्धा बिना चप्पलेने प्रचार केलेला आहे, चप्पल न घालता. आणि माझा जो गाव आहे तो खडकाळ भाग आहे, डोंगर आहे. त्यामुळे दुपारी तुम्हाला माहिती आहे की खडक कसा तापलेला असतो आणि त्यावेळेला तो प्रचार करणं किती जिकिरीचं आणि त्रासदायक असेल. माझ्या गावाचा प्रचार मला संध्याकाळी करावा लागायचा कारण चप्पल घालायची नसायची. या सगळ्या परिस्थितींना जेव्हा तुम्ही एकदा तुमचं मत लोकांना समजलं, तुमचे राहणं वागणं जीवनशैली तुमचे विचार समजले, तेव्हा तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करू शकतात. मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचे बदल काय घडवायचे तेव्हा तुम्हाला बदलाचा अधिकार असतो. जोपर्यंत आपण कर्तृत्व सिद्ध करत नाही तोपर्यंत आपण समोरच्याला अधिकाराने कोणत्याच गोष्टी सांगू शकत नाही. आपलं कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर आपण 4 गोष्टी सांगण्याचा अधिकार प्राप्त करतो. त्यावेळेला समाज कुठेतरी बदलाची दिशा त्या ठिकाणी सुरू शकते. आता मी नाही घातली चप्पल तरी म्हणजे बिना चपलेच्या आता जाण्याची मला तशी काही आता गरज नाही, कारण आता काळ बदलला आहे. पण त्या काळामध्ये हे काम करताना खूप जिगरीनं अडचणीतनं ह्या गोष्टी म्हणजे मार्गी लावाव्या लागल्या. पण हे करत असताना राजकारणात खूप चांगले अनुभव पण आले, खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. म्हणजे आपल्या मनात जर एखादी चांगली भावना असेल तर ती लोकांमध्ये करण्यासाठी, कारण जनतेला ज्याला सेवा करायची. मला असं वाटतं आईवडिलांचा एक संस्कार प्रत्येकाला असो, तो सगळ्यांना असो की ज्या समाज जीवनात आपण जीवन जगतो, समाज म्हणजे व्यापक अर्थाने कुठला एक विशिष्ट समाज नव्हे तर जनजीवन, याच्यावर जेव्हा आपण काम करतो तर ते निर्हेतुक भावनेने समाजसेवेचं जेवणाचा व्रत जे आपण घेतलं त्या माध्यमातून केलं तर तो एक वर्षा आपल्या आईवडिलांकडनं परिवाराकडनं आपल्याला मिळतो की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात आपण काही देणं लागतो, त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि मला हा संस्कार माझ्या आईवडिलांकडनं, माझ्या सासू सासऱ्यांकडनं, माझ्या कुटुंबाकडनं मला मिळाला होता. आणि मला असं वाटतं की या माध्यमातून काम करताना खूप चांगले अनुभव त्या माध्यमातून आले. जिल्हा परिषदेचं काम खूप चांगल्या पद्धतीने करू शकलो. म्हणजे झडपी अध्यक्ष असताना केंद्रात राज्यात भाजपची सत्ता नव्हती, पण तरीसुद्धा विरोधात राहूनसुद्धा खूप चांगली कामं करता आली. म्हणजे 28 कोटी सिंचनला माध्यमात म्हणजे रेग्युलर जिल्हा परिषदचा निधी खर्च करून रिअप्रोप्रिएशनमध्ये अतिरिक्त निधी आम्ही त्यावेळेला जिल्हा परिषदमध्ये आणला. 28 कोटी सिंचनाची कामं केली. माझ्या कार्यकाळात जेवढे बंधारे झाले मला असं वाटतं तेवढे बंधारे कोणत्या कार्यकाळात झाले नसतील. 550 अंगणवाड्या, जी छोटी मुलं आपली अंगणवाड्यांमध्ये शिकतात 3 वर्षापर्यंतची, त्या मुलांना बसण्याला त्यावेळेला जागा नव्हत्या. तर 550 अंगणवाड्या आपण जळगाव जिल्ह्यात आणू शकलो. 900 शाळा खोल्या आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खेड्यांवर आपण त्या देऊ शकलो. कारण मुलांना बसायला जागा नसेल तर मुलं शिकतील कधी. त्यांना माहोल परिसर जर चांगला असेल ते चांगल्या पद्धतीने कारण शेवटी आपल्या देशाचा पुढचा कणा कोण असेल तर ती मुलं आहेत. आणि मुलांचं
एज्युकेशनात जर त्यांना चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागात मिळालं तर ग्रामीण गावातली मुलंही काही कमी नसतात, फक्त त्यांना परिसर नसतं, वातावरण नसतं म्हणून ती मागं पडतात. मग त्यांना चांगलं वातावरण जर आपण निर्माण करून दिलं तर ती मुलं पुढची भावी पिढी चांगली घडावी. या माध्यमातून खूप चांगली कामं त्या काळात करता येईल. म्हणून मनाला आपण म्हणतो की लोकांसाठी आपण करतो, पण आपल्या मनाला आनंद वाटेल असं जर काम केलं तर ते जास्ती आनंददायक असतं. म्हणजे आपण स्वतःला म्हणजे आतून जे सॅटिस्फॅक्शन हवं असतं, आपल्याला निखळ आनंद पाहिजे असतो, त्या अशा कामातनं मला असं वाटतं तो मिळत गेला. कारण शेवटी घराण्याचे संस्कार ते होते की जनतेसाठी काम केलं पाहिजे, समाजकारणात राजकारणात राहून काम करता आली पाहिजे. हा वारसा त्या माध्यमातून जोपता आला. स्मिताताई, इतका खडतर प्रवास आपण सांगितला आणि त्यात एका वेगळ्या परिवारातनं आपण आलात, त्यांच्या प्रथा खूप वेगळ्या होत्या, मात्र तरीही समाजासाठी आपल्याला काहीतरी एक चांगलं काम करायचं होतं, त्यांच्यासाठी आपल्याला झटायचं होतं. नेमका कुठला आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला होता? मी सांगितलं की माझं कुटुंब, माझे सासरे, माझे आईवडील, माझे वडील हे आदर्शच होते. राजकीय जीवनात जर आदर्श म्हटलं तर मला सुषमाजी खूप आवडायच्या. फार मी 6वी-7वीला असतानापासून सुषमाजी माझे आदर्श होत्या. आपण म्हणतो ना की आपल्या जीवनात कोणतरी एखादा आयडॉल असतो, त्याला बघून आपण जगतो. त्यांचं राहणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हा एक इम्पॅक्ट माझ्यावर त्या काळात खूप मोठा होता. आणि मला असं वाटतं त्यांचं काम बघूनच मी राजकीय क्षेत्रात पुढं काम करण्याची माझी पण इच्छा त्या मानसिकता त्या माध्यमातून तयार केली. खूप कमी वयात. त्यावेळेला तर काही ट्विटर आणि व्हॉट्सॲप आणि फेसबुकचा जमाना नव्हता, की यूट्यूब नव्हतं की त्यांची भाषणं लगेच काढून ऐकली. पेपरमधनं किंवा अवांतर जिथं वाचनातनं त्यांचं व्यक्तिमत्व मला बघायला मिळायचं, ते खूप कमी वयात मला बघायला मिळालं. आणि शेवटी माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणाची असते ती माझ्या नवऱ्याची आहे. माझ्या नवऱ्याने मला जर हे सगळं दिलं नसतं, म्हणजे मोठ्या मनाने जर पुढं, वास्तविक ते खूप राजकारणात जरी असले तरी त्यांनी मला ज्या वेळेला पुढं करण्याची वेळ तर त्यांनी मला पुढं केलं. मी आमदार झाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, पण शेवटी घरून जो काही सपोर्ट त्यांनी मला दिला त्यामुळेच माझ्या जीवनामध्ये हे गोष्टी सगळ्या घडू शकल्या. पण माझ्या जीवनात सगळ्यात मोठा भाग कोणाचा असेल तर माझ्या नवऱ्याचा आहे, माझ्या वडिलांचा आहे, माझ्या सासऱ्यांचा आहे. आणि सुषमाजी माझ्या आदर्शवत राहिले, त्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट माझ्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. स्मिताताई, एक महिला म्हटली की एका महिलेला घरासाठी किती झटावं लागतं, घराला एका महिलेची किती गरज असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. मात्र तरीही आपण राजकारण असो, लोकांपर्यंत पोहोचणं असो, लोकांचा विकास असो, नेमकं परिवार आणि आपल्या घराबाहेरचा हा मोठा परिवार, नेमकं कसं वेळेचं गणित आपण साध्य करतो? मी एक तर मी याच्यात महत्त्वाचा आणि अभिमानाने उल्लेख करेन की माझं एकत्र कुटुंब आहे. आमच्या 3 सासऱ्यांचा परिवार एकत्र आहे. आज घरामध्ये आम्ही 27 लोक आहोत. त्यामुळे घराचं माझ्या पाठीमागं जे सांभाळणं असेल ते घरात एकत्र कुटुंब असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं गेलं. मला 2 मुली आहेत. मी मुलींना जन्म दिला आहे, पण माझ्या सासूबाईंनी असेल, माझ्या जावांनी असेल, माझ्या मुलांना वाढवलं आहे. पण आईचं कर्तव्य जे असतं ते आपण केलंच पाहिजे. मुलांचा अभ्यास आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलांचं वाढवणं असेल, या सगळ्या गोष्टीत माझ्यासोबत माझ्या परिवाराचा खूप मोठा भाग आहे. म्हणून मी ते समीकरण साधू शकले. दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी उल्लेख असा करेल की मी बिझनेस पूर्ण सांभाळते. माझा ऑफसेट प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. मी म्हणणार ना की माझ्या नवऱ्याने मला सगळ्या ठिकाणी पुढं केलं आहे. बिझनेस करताना मार्केटिंग ते करते, प्रोडक्शन मी पूर्ण बघत होते. तुम्हाला माहिती आहे की प्रेस लाईनमध्ये काम करत असताना 1 mm जरी अंतर वाढलं तर पूर्ण जॉब कचऱ्यात जातो. तो जॉब असा नाही की तो आपण दुसऱ्याला विकू शकतो. एखादा ड्रेस घेता तो आपण एखाद्याला नाही झाला तर आपण दुसऱ्याला विकू शकतो. पण प्रेस लाईनमध्ये जे मटेरियल समोरच्याने आपल्याला ऑर्डर केली आहे ते आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही. ते आपल्याला त्याच व्यक्तीला द्यावतं. आणि ते जर चुकीचं झालं तर पूर्ण जॉब कचऱ्यात जातो. तिथं अगदी डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं. मी 97ची उत्कृष्ट उद्योजक डिस्ट्रिक्ट अवॉर्ड घेतलेला आहे. म्हणजे बिझनेसमध्ये मी तितक्याच जीव ओतून काम केलेलं आहे त्या काळात. म्हणजे त्यावेळेला तत्कालीन ह्या ठिकाणी कलेक्टर होत्या सुजाता सौनिक. मला ज्यावेळेला अवॉर्ड मिळलं महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या दिवशी, तर त्यांनी हुंडा निर्मूलन समितीवर एखादी महिला उद्योजक असावी म्हणून त्यांनी स्वतःहून माझं नाव त्या ठिकाणी घेतलं होतं. आणि खूप चांगल्या पद्धतीने काम त्या काळात करता आलं. पण मला असं वाटतं हे करत असताना जबाबदारीचं भान तर ठेवावं लागेल. म्हणजे सकाळचा वेळ मुलांसाठी कुटुंबासाठी दिल्यानंतर मी दुपारी माझं सगळ्या प्रेसची सगळी कामं लावून मग मी बाहेर पडायचे आणि मग उरलेला वेळ बाकीचा राजकीय क्षेत्रात द्यायचे. म्हणजे कामांचं जर तुम्ही डिवायडेशन नाही केलं तर मग तुम्ही न्याय कोणत्याच घटकांना देऊ शकत नाही. आई म्हणून जबाबदारी आहे, बायको म्हणून जबाबदारी आहे, सून म्हणून जबाबदारी आहे. आणि त्याच्यासोबत समाजकारण राजकारणाचं पण मला काम करायचं. कारण ज्या भावनेने मला लोकांनी निवडून दिलं आहे त्याच्यासाठी मला काम करणं आलंच. तो काळ असा होता की सयाजीराव होत्या, बायका सह्या करून फक्त मीटिंग पत्ता घेऊन घरी जायच्या आणि नवरे सगळं सांभाळायचे. मी झेडपी अध्यक्ष असे होते की माझ्या शेजारी उपाध्यक्ष बसलेले असायचे. मी झेडपी पूर्ण कंडक्ट करायचे जनरल मीटिंग. तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या विचाराचे वेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला त्या ठिकाणी सांभाळायचे असतात. तो बॅलन्स आपल्याला त्या ठिकाणी करायचा. कधी कधी तात्काळ निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा असतो. बऱ्याचदा मला पण अडचणी आल्या.
मग अशा वेळेला मला ज्येष्ठांचं मार्गदर्शन पण कामात पडत होतं, त्या वेळच्या आमच्या राजकीय लोकांचं. आणि हे करत असताना जर कधी अडचण आली तर स्वतःची सत्सक विवेक बुद्धी पण जागृत ठेवायला लागायची आणि मग त्यावेळेला तो निर्णय करावा लागायचा. मग ह्या गोष्टी कधी येतील तर तुमचा अभ्यास असेल. ज्याही क्षेत्रात तुम्ही काम करता, म्हणजे मी बिझनेस सांभाळत असेल तर मला त्याचाही अभ्यास केला पाहिजे की त्याचे बारकावे शोधले पाहिजे. कमीत कमी वेळा काम कसं चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, कमी वर्कर्समध्ये काम वेळेपर्यंत आपण लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, हे मॅनेजमेंट मला जिल्हा परिषद उपयोगात पडलं. की एखाद्या व्यक्तीला कोणत्या व्यक्तीची काय क्षमता आहे त्याला बघून जसं आपण बिझनेसमध्ये काम देतो, ती क्षमता मला जिल्हा परिषदेमध्ये सांभाळताना कामात आली. किंवा आता आमदार म्हणून काम करत असताना ती क्षमता मला त्या ठिकाणी वापरता आली. व्यक्ती ओळखता आली तर तुम्हाला त्याच्याकडनं त्या पद्धतीने काम करता येऊ शकतं. कारण आमदार म्हणून किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करताना या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या व्यक्तीकडं सगळ्या आपल्या विचारचे असतील का तर नसतील. आपला अभ्यास असेल तर समोरचा व्यक्ती आपल्याला खोटं बोलू शकत नाही, पण आपला अभ्यास असेल तर मग अधिकारी बऱ्याचदा सहकार्य करतील असं नसतं. आपला अभ्यास असेल तर आपण त्याचं की नाही अशा पद्धतीने होऊ शकतं तर ते होतं. याचं उदाहरण सांगेन. रामास्वामी म्हणून त्यावेळेला आमच्याकडे अध्यक्ष होते, आपलं CEO होते जिल्हा परिषदला. आम्ही 5 सदस्य मिळून आमचा जिल्हा परिषद आम्हाला जर 6-6 लाख बंधाऱ्यांसाठी मिळायचे, आम्ही तो एकत्र करून एक मोठा बंधारा घातला नदीवर बंधारा अशा पद्धतीने घातला गेला होता. शासनाच्या गाईडलाईननुसार जर करायचं म्हटलं तर तो 1.25 कोटीचा बंधारा झाला असता, पण आम्ही फक्त तो 37 लाखात तो बंधारा केला आणि 2 TMC म्हणजे 2 किलोमीटर पण पाणी अडवलं. त्या भागात जमिनी 10,000 रुपये त्यावेळेला बिघ्याप्रमाणे विकल्या जायच्या, 1 बिघ्याला 10,000 प्रमाणे. आणि ज्यावेळेला तो बंधारा झाला तर तिथं पर्क्युलेशन वाढल्यामुळे विहिरींची संख्या वाढली, शेतकरी एकाच्या वेळी 2 उत्पन्न घ्यायला लागला. तिथं आज जमिनीची किंमत 5 लाख बिघा आहे. हे का होऊ शकलं की पाणी त्या ठिकाणी आणलं आणि म्हणून हा प्रयोग होऊ शकला आणि तो आम्ही सक्सेस केला. साहेब म्हणले होऊच शकत नाही सगळ्यांचा निधी करून एकच काम घेणं, हे होऊच शकत नाही. मग मी साहेबांना जेव्हा पटवलं आणि जेव्हा ते काम त्यांनी बघितलं तर महाराष्ट्रात एक मॉडेल काम त्या ठिकाणी ते तयार झालं की शासनाचे 1.25 कोटी आम्ही आज 37 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी वाचवले आणि 37 लाखात तो बंधारा केला. मग एक मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही लोकात जातात, समाजात फिरतात, तेव्हा तिथल्या समस्या तुम्हाला जेव्हा लक्षात येतात तर त्यातनं काय नवीन केलं पाहिजे हे कधी कळेल तुम्हाला की तुमचा त्या पद्धतीचा अभ्यास असेल तर. अधिकारी काही गोष्टी ऐकत नाही, पण आपण तर त्यांना पटवून दिलं की शासनाच्या गाईडलाईननुसार कसं बसू शकतं हे जर समजून सांगितलं तर ते त्या पद्धतीने ते ॲग्री होतात आणि आउट ऑफ वे जाऊन सुद्धा ते काम करू शकलो. हे केव्हा तर ह्या माध्यमातून करू शकलो. स्मिताताई, आज आपण जर बघितलं मागच्या काही काळामध्ये किंवा गेल्या अनेक काळांपासून महिलांवर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे अन्याय होतात. एक महिला म्हणून महिलांना सुरक्षित करण्यासाठी नेमक्या आपण कुठल्या पद्धतीच्या उपाययोजना राबवत आहात? खरं म्हणजे जेव्हा आपण घराबाहेर पडतो अशा प्रसंगांना कोणालाही सामोरं जावं लागू शकतं. सुदैवाने माझ्या आयुष्यात तसा प्रसंग कधी झाला नाही. कधी कधी मला असं वाटतं की महिलांमध्ये ती ताकद पण असावी लागते, तुमच्या नजरेत जरव असावी लागते, तुमच्या वागण्या बोलण्यात ज्या गोष्टी हव्यात त्या असाव्या लागतात. एखादा आपल्या बाजूने जर कुठली चुकीची पद्धत झाली तर समोरच्याला ती आपोआप मिळू शकते, पण आपल्या वागण्यात आपल्या नजरेत जर जरब असेल, आपली ती ताकद असेल तर समोरचा हिंमत पण नाही करत. कारण मी पण वेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे. माझ्या आयुष्यात आजपर्यंत असा एकही वाईट प्रसंग नाही की कोणी अशा पद्धतीने माझ्याकडे बघितले किंवा अशा पद्धतीने माझ्याकडं वागण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक पहिला मुद्दा. स्वतःचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. स्वतःची संरक्षण त्यासाठी तुमची ताकद तुम्हाला असावी लागते, वापरावी लागते. त्या दृष्टीने तुम्हाला स्वतःला घडवावंही लागतं. आणि राजकारणात समाजकारणात असे अनुभव बऱ्याचदा येण्याची शक्यता असते. तिथं तुमच्यात ती ताकद असलीच पाहिजे. समोरचा जर 2 दिल तर तुम्हाला 4 देण्याची ताकद असली पाहिजे. आणि मला असं वाटतं ह्या प्रसंगातनं मी गेले. शाळेत कॉलेज जिवंत असताना ह्या गोष्टी मी पण केलेल्या आहे. एखाद्याने म्हणजे छेड काढली तर तिथेच त्याला ठोकलं पण आहे. बरोबर. म्हणजे डोक्यावर पदर घेणारी स्मिता, हातभर बांगड्या घालणारी स्मिता, डोक्यावर मोठं कुंकू लावणारी स्मिता, ह्या माध्यमातून जेव्हा प्रसंग येतं तर वेळ प्रसंगी बांगड्या घालणारे हात कमजोर नाही दाखवण्याची पण क्षमता आपल्यात असली पाहिजे. त्या प्रसंगाला मी पण सामोरी गेलेली आहे. तर मला असं वाटतं की हे ज्यावेळेला एक महिला, मी माझ्या मुलींना तेच शिक्षण दिलं आहे. माझी मुलगी शाळेतून येताना 15 ऑगस्टचा कार्यक्रम आटपून येत होती. ती 7वीला असेल. तिच्या मैत्रिणी त्या आल्या आणि खूप घाबरत घरापर्यंत धावत पळत आल्या. मी बाहेरच उभी होती. म्हटलं का काय झालं? नाही 2-3 मुलं मागे लागली आहेत. म्हटलं ठीक आहे येऊ दे. ती मुलं मी समोर असल्यामुळे कदाचित आली नाही किंवा घाबरली आली नाही. मग त्या मुलींना सोडायला माझी मुलगी गेली. मग तिला म्हटलं की त्या घाबरतात तू घाबरत नाही का? नाही म्हणजे तू जे करत आली तेच मी करते आहे, तू कशाला टेन्शन घेते, मी यांना सोडून येते. ती मुलं पुढं गेली. पुढं परत त्यांनी छेडखानी काढण्याचा प्रयत्न केला. तिथं तिघींनी म्हणून ठोकलं त्यांना आणि मग त्या मुलींना ती घरी पोचून घरी आली. तर हा संस्कार आईने जन्माला आल्यापासून दिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जर मुलगा असेल तर आईने मुलाला तोही संस्कार दिला पाहिजे की परस्त्री माते समान, परस्त्री बहिणी समान. हा संस्कार देण्याचं काम आज आईचं पण आहे.
पण 24 तास आईवडील राहू शकतात का सोबत? तर नाही. आज 11वी-12वी नंतर मुलं बाहेर जातात एज्युकेशनसाठी. 24 तास पालक राहू शकतात का? कदाचित एका दुसरा व्यक्ती जर त्यांच्या संपर्कात चुकीचा आला तर मला असं वाटतं हा संस्कार आईवडिलांकडून जो मिळाला नसो तो त्यांना तिथं कामी पडू शकतो. म्हणजे मुलांना हा संस्कार लहानपणापासून मिळाला पाहिजे की परस्त्री जशी तुझी बहिणीला जर कोणी काही त्रास दिला तर जसे तुझ्या मोठ्या आवळल्या जातात, तेव्हा दुसऱ्याच्या मुलीला तू जेव्हा अशा पद्धतीने छेडखानी करत असेल तर ते कितपत योग्य आहे हा संस्कार मला वाटतं आपल्या घरातनं पण दिला गेला पाहिजे. तो जर दिला तर कदाचित आज जे आपण चित्र बघतोय महिलांवरच्या अन्याय अत्याचार, अगदी 4 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंतच्या मुलीवर अन्याय जे होत आहेत तर त्याला कुठतरी आळा बसू शकतो. दोघं बाजूने ह्या गोष्टी आहेत, आपल्या बाजूने पण आणि समोरच्याच बाजूने पण. कधीकधी असंही असतं की महिलाही 100% बरोबर आहेत असं नाही आहे. पुरुषांवरही कधी अन्याय होतो. आज हुंडाबळीचे जे काही प्रकार आहेत त्याच्यात खरोखर 100% मुलाची चूक असते असं नाही आहे. दोघं बाजू आपल्याला समाजामध्ये बघावे लागतील. आणि मी तर मला असं वाटतं मी डोळसपणे या दोघी गोष्टी बघते. कारण मी हुंडा निर्मूलन समितीवर तुम्हाला म्हटलं की मी होते, तर त्यावेळेला आम्ही या गोष्टी जेव्हा जवळून बघितल्या तेव्हा लक्षात येतं की 100% चूक मुलाचीच असते असं नाही आहे, तर मुलीची पण काही अंशी चूक असते. कारण आता मुलींच्या थोडा ॲम्बिशन्स वाढलेल्या आहेत, स्वतःच्या करिअरच्या बाबतीत त्या जास्ती चोखंद झाल्या. आमचा काळ त्यावेळेला नव्हता, करिअर हा विषयच नव्हता. तेच मला आता मी तोच विचार केला की आपण अक्षरशः ते चप्पल वगैरे काढून ते कॅरी करून आपण आपल्या घरापर्यंत पोहोचल्या तरीसुद्धा आपल्याला असं त्याचं काही वाटलं नाही, वाईट वाटलं नाही. आपण तरीसुद्धा परिवाराला एकत्रित ठेवलं. आणि आजच्या काळातल्या ज्या मुली आहेत त्यांच्या अपेक्षा इतक्या उंचावलेल्या आहे की आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही का तर मग ते नातं लगेच डिवोर्सपर्यंत जातं. आणि आज आपण अनेक केसेस बघतो. आणि आज ॲक्च्युली मला सांगायला खूप आनंद वाटतो की आज आमच्या प्रेक्षकांना आपल्यामार्फत एक इतकं उत्तम उदाहरण मिळालेलं आहे की महिलांनी आपली सुरक्षा कशी केली पाहिजे आणि मुळात त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचे संस्कार केले पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीचं आज आपण आमच्या प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवली. स्मिताताई, माझा पुढचा प्रश्न असा आहे की राजकारणी म्हटलं आपण कितीही झोपून काम केलं तरीसुद्धा कुठल्या ना कुठल्या मार्फत आपल्यावर एक टीका होत असते. तर नेमकं टीकेला आपण कुठल्या पद्धतीने घेता? जेव्हा मी एखादं काम हातात घेते ना तर त्यावेळेला मला कॉन्फिडंट असतो की मी हे काम जे घेतलं ते मी लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतलं आहे. काही गोष्टी लोकांना त्या पटल्या नाही पण त्या कालांतराने पटतात. क्षणिक होतात, आमच्यावर ॲलिगेशन होतात, माझ्यावरही झालेले आहेत. बरोबर झालेले आहेत, होत नाही असं नाही. पण लोकांना काळ गेल्यानंतर वेळ गेल्यानंतर लक्षात येतं की नाही ताई बरोबर होत्या. हे आपल्या कामातनं आपण सिद्ध करू शकतो. सगळ्यात गोष्टीत आपण स्वार्थ ठेवून काम करू शकतो का? तर नाही करू शकत. समाजकारणात तुम्हाला स्वार्थ ठेवून काम करता येत नाही. पाणी पुरवठा म्हणजे खेड्यामध्ये जर पाणी पोचवायचं असेल त्यावेळेची जे म्हणजे आमच्या वेळेला तर इतकी कधी बस होते की 30 गावांपैकी माझे 27 गाव टँकर फीड होते. त्यावेळेला लोकांना वाटतं की ही बाई कालची आली नवीन काय काम करू शकेल. हे केव्हा सिद्ध होईल की तुम्ही ते काम लोकांपर्यंत न्याल पोचवाल. पण हे करत असताना काही 4 गोष्टी चुकतात. शेवटी बघा, जो काम करतो त्याच्याकडनं 4 गोष्टी चुकतात. जो कामच करते त्याच्याकडनं चुकांची अपेक्षा आहे का? नाही होते. पण मी काम करत असताना माझ्या 4 गोष्टी चुकले असतील तर ते मोठ्या मनाने मी मान्य केलं पाहिजे माझं चुकलं आहे. हे मोठ्या मनाने मान्य करायची ताकद पण असली पाहिजे. कधी कधी आपण घेतलेलं डिसिजन कधी 100% बरोबर असेल असं होत नाही. मग दुरुस्त करण्याची पण ताकद म्हणजे एक पाल म्हणतो म्हणून आपण की एक पाल मागे घेण्याची पण आपली ताकद असली पाहिजे. राजकारणात समाजकारणात या गोष्टींना सामोरं जाताना या गोष्टी आपल्याला अंगवळी पडेल. कधी कधी कसं असते की त्या पोझिशनवर पोचल्यानंतर माझंच म्हणणं खरं आहे हा आपल्या मनामध्ये तो आपल्याला ती सवय झालेली असते. पण अशा वेळेला आपणही कधीतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी आत्ता आमच्या अभ्यासवर्ग होते. अभ्यासवर्गामध्ये मला व्यक्तिमत्व विकास हा विषय दिला होता. मी त्या ठिकाणी हा मुद्दा मांडला होता की आत्मपरीक्षण पण करता आलं पाहिजे. कधीतरी आपण एकटं शांततेत बसलं पाहिजे की मी आज 10 कामं केली, ह्या 10 कामांमध्ये काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. हे आत्मपरीक्षण करण्याची ताकद पण आपल्यात असली पाहिजे. तेव्हा आपल्याला कळतं की नाही ह्या 10 कामं माझ्याकडे 2 कामं चुकीचे झाले, मग ते दुरुस्त करण्याची ताकद आपल्यात येते. माणूस जेव्हा काम करतो त्याच्याकडनं चुका होतातच. समोरच्याकडे बोट दाखवतो आपल्याकडे 4 बोटं असतातच. परिपूर्ण कोणीच नाही जगामध्ये. श्रीकृष्णासारखं तुम्हाला परिपूर्ण होता येणार नाही. तो दैवी अवतार होता. तुम्ही आपण माणसं आहोत. आपण जेव्हा काम करतो तर आपल्याकडनं 4 चुका अपेक्षितच असतात. पण त्या सांगता पण आल्या पाहिजे. आणि जर चुकलं तर एक पाऊल मागे पण घेण्याची ताकद राजकारणात ठेवावी लागते. आणि ती मला असं वाटतं कधी कधी नसते. कारण त्या एका पोझिशनवर गेल्यानंतर थोडं आपल्यामध्ये पण ती पोझिशनची अहम म्हणा युगो म्हणा काहीतरी असतो तो येतो. पण तो त्या पदावर गेल्यानंतर आपल्यामध्ये तो म्हणजे कमी करण्याची पण ताकद असली पाहिजे असं मला वाटतं. झडपी अध्यक्ष असताना मी हा प्रयोग केला आहे की झडपी अध्यक्ष असताना ती वट लालदेवी आमच्यावर लालदेवीची गाडी होती. आता लालदेवीची गाडीने सायरन असायचा. तिथं गेल्यानंतर स्वागत व्हायचं. त्या पद्धतीचं रुतब्यात राहायची सवय झालेली असते. पण तो रुतबा
परमनंट नसतो. कारण आमची पदं काय असतात 5 वर्ष असतात, नंतर आम्ही घरी जातो. ते परत मिळाल्याची काही शाश्वती नसते, की ती परमनंट आपली मक्तेदारी नसते. पण ते सोडण्याची पण ताकद असली पाहिजे. ज्या दिवशी मी झडपी अध्यक्षपदावरून उतरले त्या दिवशी मी ऑटोने घरी आले, कारण डोक्यात हवा जायला नको. कारण जमिनीशी जी आपली नाळ जुळलेली आहे ती जमिनीशी नाळ आपली राहिली पाहिजे. त्या एका पोझिशनवर गेला जो रुतबा आपल्याला येतो तो अहमपणा आपल्याला जायला नको. जमिनीवरच आपण राहायला पाहिजे, म्हणून मी रिक्षाने आले घरी. ह्या गोष्टी मला असं वाटतं आपण केल्या पाहिजे. ह्या कधी येतील तर आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे, तेव्हा आपल्या ह्या गोष्टी मला असं वाटतं येऊ शकतात आपल्यामध्ये. स्मिताताई, आपला विचार खूप सकारात्मक आहे. म्हणजे जसं मी आपल्याला विचारलं की टीका कुठल्या पद्धतीने आपण घेता, तर त्या सकारात्मक पद्धतीने आपण त्या टीकेकडे बघता आणि म्हणूनच आपल्यापर्यंत चांगली माणसं येतात, चांगली माणसं जोडली जातात. मला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की गेल्या काळामध्ये, आत्ता मागच्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण जगातच कोरोनाची महामारी होती. आजही आपण त्या गोष्टीतनं अजून बाहेर आलेलो नाही आहे. आमदार म्हणून आपण कुठल्या उपाययोजना आपल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या, आपल्या प्रभागापर्यंत पोहोचवल्या? मी विधान परिषद आमदार होते. आमदारांमधनं आमदार ते अख्खा महाराष्ट्र माझा मतदारसंघ होता. पण ज्यावेळेला कोरोनाचं खरं म्हणजे मोठं माझा अंबळे तालुका आणि जळगाव शहर तर हिट लिस्टवर होतं. खूप मोठं प्रमाण या 2 तालुक्यात होतं. म्हणजे सगळ्यात जास्त अंबळे तालुका होता, त्याच्या खालोखाल जळगाव, चोपडा आणि भुसावळ अशा पद्धतीने सगळ्या. त्या काळामध्ये तुम्हाला सांगते दिवसभरात रात्रपर्यंत पहिल्या रँकचे लोक, दुसऱ्या रँकचे लोक आणि तिसऱ्या रँकचे लोक असे 3 कॅटेगरीज त्यावेळेला होत्या. पहिल्या रँकचे लोक तर आम्ही तालुक्यात ठेवत होतो. दुसरं त्याचे हाय रिस्कचे लोक असतील तर ते ग्रामीण रुग्णालयातल्या रुग्णालयात ठेवले जातात. आणि त्याच्यापेक्षा हाय रिस्क आम्हाला जळगावला पडते. आणि जळगावला त्याला कॉट अवेलेबल नसायचे जिल्ह्यावर, कारण जिल्ह्यावरनं हाय रिस्कचे सगळे लोक इथे यायचे. त्यावेळेला खूप धावपळ व्हायची. मग खाजगी हॉस्पिटल सुरू करावे हा त्यातनं एक आला की मी कपॅसिटी माझी असेल खर्च करण्याची आणि खाजगी ट्रीटमेंट मला मिळायला पाहिजे. ते खाजगी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेऊन ते आपण सुरू करू शकलो त्या माध्यमातून. हे करत असताना मला अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगावा लागेल. मला वाटतं कोरोनाची महामारीचं खूप पीक आल्यानंतर 4थ्या दिवशी सांगते तुम्हाला की त्या लोकांच्या सुरुवातीला प्रशासन आणि म्हणजे आम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी याच्यात समन्वय फार गरजेची गोष्ट होती. पण समन्वय नसेल तर मग अडचणी पण येत होता. जर एकाने एकमेकांच्या हातात घेऊन काम केलं तर ते चांगलं होऊ शकतं. 4थ्या दिवशी असं लक्षात आलं की जे पेशंट आपण त्या ठिकाणी पहिल्या रिस्कचे जे लोक ठेवले होते त्या लोकांचे खूप हाल झाले. त्यांना गरम पाणी मिळालं पाहिजे, साधं पाणीच मिळत होतं, गरम पाणी कुठून मिळणार. जे सकाळी त्यांना चहा मिळाला पाहिजे, पौष्टिकांना मिळालं पाहिजे, ते सकाळचा चहा त्यांना 11 वाजता मिळाला. ह्या गोष्टी जेव्हा 4 दिवस कंटिन्यू त्या लोकांचे मला तिथून फोन येत गेले की ताई आमचे खूप हाल होत आहेत, काहीतरी मार्ग काढा. तर मला वाटतं जळगाव जिल्ह्यात सगळ्यात पहिल्यांदा कोरोना सेंटरला मी जाऊन भेटले. कोण हिंमत करत नव्हतं. प्रशासनाने ड्युट्या लावल्या होत्या 8-8 तासाच्या की हे 3 लोक कोणीच जात नव्हतं. औषधं अक्षरशः असे फेकले जात होते. त्या लोकांचं आपण काउन्सिलिंग केलं. एक विशिष्ट अंतरावर आम्ही उभे राहिलो, सगळी काळजी घेतली. छोट्या छोट्या गोष्टी होत्या की त्यांना आंघोळीला पाणी पाहिजे होतं, त्याचे कॉक कसे फिरवायचे त्या लोकांना कळत नव्हते. तिथं एक माणूस त्या ठिकाणी प्लंबर पाठवता पण तो जायला घाबरत होता. त्याच्यासोबत आम्ही गेलो पीपी किट घालून. म्हणजे ह्या लोकांना सांग कसे कॉक फिरवायचे. छोट्या छोट्या गोष्टी होत्या पण प्रत्यक्ष आम्ही त्या स्पॉटवर गेलो. स्पॉटवर जाऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं. आणि खरं सांगते तिथे एक डॉक्टर होते, त्यांनी मला रात्री फोन करून सांगितलं की ताई आज 4थ्या दिवशी हे लोक तुमच्यामुळे नीट झोपलेत. आणि साधी गोष्ट होती की तिथं असलेला मजूर पण होता, तिथं असलेला सोफिस्टिकेटेड डॉक्टर म्हणजे त्या कॅटेगरीचे पण लोक होते, सगळे मिक्स होते लोक. माझं जेवण 2 पोळी असेल साहेब, तुमचं जेवण 2 पोळी असेल असं नाही, तुमचं 3 पोळी असू शकतं. आणि मजूर जो आहे तो 4-5 पोळी खातो. चूक काय होती की त्यांनी 2 पोळ्या कॅल्क्युलेट केल्या. मग जे जेवण जायचं 40 पेशंटसाठी त्याच्यात फक्त 20च लोकांचं जेवणाचं, 20 लोक भुकेल राहायचे, त्यांच्या जेवणाला 2 तास उशीर व्हायचा. छोट्या छोट्या गोष्टी होत्या. पण ह्या तिथं जेव्हा आम्ही स्पॉटवर गेलो ह्या लक्षात आल्या की तुम्ही जे कॅल्क्युलेशन केलं ते चुकतं आहे, हे बदलवा. ते बदलवलं आणि दुसऱ्या दिवसापासून रुटीन व्यवस्थित सुरू झालं. जे जे छुपे रस्ते होते त्या गावांना पोचणारे आणि लोक आल्यानंतर नोंद करत नव्हते. कोरोना कशामुळे वाढला की बाहेरून येणाऱ्या लोकांनी नोंदणी न केल्यामुळे किंवा चेक न केल्यामुळे कोरोना एकमेकांमुळे तो संपर्कात आल्यामुळे वाढत गेला. मग आम्ही छुपे रस्ते बंद केले. छुपे रस्ते बंद करताना मी पोलीस डिपार्टमेंट सांगितलं की जिथं जिथून शक्य आहे ते सगळे छुपे रस्ते बंद केले पाहिजे आपण. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद होईल आणि नोंद झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं रेकॉर्ड केलं जाईल. रेकॉर्ड करून मग त्या गोष्टी आपल्याला काळजी घेता येईल. मग त्या माध्यमातून हळूहळू त्याचं प्रमाण त्या माध्यमातून आपण कमी करू शकलो. मग बाकीचं तर रेग्युलर आहे की जिथं मास्कची गरज आहे मास्क वाटप करणं असेल, फूड पॅकेट्स वाटप करणार वाड्या वस्त्यांवर, त्या लोकांची जेवणाची व्यवस्था करणं असेल, या सगळ्या गोष्टी रुटीनप्रमाणे आम्ही ते करतच गेलो. स्मिताताई, मी अनेक मान्यवरांना हा प्रश्न विचारत असतो, मात्र इतक्या विस्तारित स्वरूपात त्याचं उत्तर आज मला खूप दिवसांनी मिळालं. आणि ते का मिळालं कारण आपण प्रॅक्टिकली त्या ग्राउंड लेवलवर जाऊन काम केलं होतं, म्हणून इतक्या चांगल्या पद्धतीने आणि इतक्या डिटेलमध्ये त्याचं उत्तर आम्हाला मिळालं. स्मिताताई, माझा एक प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं
की देवाला सगळ्यांपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली, बरोबर. आपलं नेतृत्व इतकं इन्स्पायरिंग आहे, मात्र आपल्यालाही अनेक मर्यादा असतील, आपल्याला लोकांपर्यंत खरंच पोहोचता येत नसे काही लोकांपर्यंत. आपल्यासारखंच नेतृत्व आज आपण इतर माध्यमातून इतर महिलांसाठी असं नेतृत्व उभं करताय का? माझं नेहमी म्हणणं असतं की पहिल्या फळीतले जे नेते असतात, बरोबर आहे, मग दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना पुढं करण्यासाठी तो प्रयत्न झाला पाहिजे. मी कधी रिटायर्ड व्हायचं सामाजिक जीवनातनं हे मी ठरवलं पाहिजे. राजकारण आणि समाजकारण हे क्षेत्र असं आहे की त्याला शेवट नाही आहे, त्याला वयाची मर्यादा नाही आहे. नोकरीत तुम्हाला आहे मर्यादा, या क्षेत्रामध्ये मर्यादा नाही, पण आपल्याला स्वतःला ठरवता आलं पाहिजे. मी ठरवलं आहे मी अजून 8-10 वर्ष काम करणार राजकीय क्षेत्रात, त्याच्यानंतर मी काम करणार नाही. मी सेकंड जनरेशनला आता पुढं करायला सुरू केलेलं आहे की आता आम्ही किती दिवस काम करणार आहे. तुम्ही एक पाऊल पुढे इंडिपेंडंटली मुलांना सांगितलं की आज आपल्याला हा कार्यक्रम आहे, मी करते ते बऱ्याचदा की आज मला जमणार आहे, मी आज दुसऱ्या तालुक्यात आहे, त्यामुळे तो हा कार्यक्रम तुम्हाला पूर्ण करायचा आहे. ते करतायत, जबाबदारी टाकायला शिकलं पाहिजे. आणि माझ्या नवऱ्याने माझ्यावर हेच केलं आहे की माझ्यावर जबाबदारी टाकल्यामुळे मी धंद्यात चांगल्या पद्धतीने काम करू शकले. राजकारणात त्यांनी मला फुलफिल म्हणजे प्लेन म्हणजे एक हाती काम करू दिलं म्हणून मी तिथं चांगल्या पद्धतीने काम करू शकले. म्हणून मला असं वाटतं की सेकंड जनरेशनला आपण जेव्हा पुढं करू तेव्हा ते पुढे येतील. आपण जर म्हणू की मीच आयुष्यभर करेल आणि मीच त्या पोस्टवर राहील तर ते होणार नाही. हे मोठं मन आपल्याला ठेवता आलं पाहिजे. लहान कार्यकर्त्यांना ती जबाबदारी टाकता आली पाहिजे, तेव्हा ती मुलं शिकतील आणि ती पुढच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनात काम करण्यासाठी तयार होईल. तर जबाबदारी देता आली पाहिजे, त्यांच्यावर कुठेतरी विश्वास दाखवला पाहिजे. आपली मुलं असतात, आपल्या मुलावर आपण कधीतरी म्हणतो ना की मुलाची चप्पल म्हणजे बापाची चप्पल मुलाच्या पायात यायला लागली, हे केव्हा म्हणतो आपण की त्याच्या त्या वयात आल्यानंतर. मग त्याच्यावर जर तुम्ही जबाबदारी नाही टाकल्या तर तो पांगळा होईल. त्याला जर तुम्ही सतत कुबड्या देत गेल्या तर तो शिकणार नाही. त्याला चालू द्या, त्याला पडू द्या. माझ्या मुलीचं उदाहरण एक छोटंसं उदाहरण देईल. माझी मुलगी पुण्यात पहिल्यांदा शिकायला गेल्यानंतर म्हणे बँकेत खातं खोलायचं. मग मोठी बहीण म्हणजे मोठी मुलगी तिथंच होती, तिने सांगितलं की हिला सांगा आणि मला बँकेत खातं खोला सांग. मी तिला मोठ्या मुलीला सांगितलं की हिच्यावर सुद्धा जायचं नाही, हिला जाऊ दे, ही गेल्याशिवाय शिकणार नाही. हिला सगळ्या गोष्टीची जर अशी सवय लागत गेली तर अडचण निर्माण होईल. तिने 8 दिवस गोंधळ घातला की माझ्यासोबत कोणतरी पाठव, माझ्यासोबत. आम्ही पाठवलं नाही, तिला जायला लावलं. आणि मग त्याची ती खुशीने मला सांगितलं आई मी बँकेत जाऊन खातं खोललं. मी जरी आमदार होती, माझ्या मुलीने 2 वर्ष बसने कॉलेजला प्रवास केला, बसने पाठवलं. तिला मी इझिली सगळं काही देऊन टाकलं असतं तर त्याची तिला किंमत राहिली नसते. जाणीव जबाबदारी आणि आहे त्या परिस्थितीत राहण्याचं भान मुलांना कधी येईल की त्या परिस्थितीत त्यांना जाऊ दिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी इझिली मिळाल्या तर मुलं शिकणार नाही. सेकंड जनरेशन तसंच आहे राजकीय क्षेत्रात. त्यांच्या जर जबाबदाऱ्याच टाकल्यानंतर ते कसे पुढे येते. कुठेतरी आपण विश्वास दाखवला पाहिजे तर मला वाटतं ते पुढे येऊ शकतात. स्मिताताई, अनेक मुद्द्यांवरती ॲक्च्युली आमची चर्चा करण्याची इच्छा आहे, मात्र वेळेची मर्यादा आहे. आता आम्हाला असं वाटतं की आपल्या इंटरव्ह्यूचे कदाचित 2-3 भागही करणं महत्त्वाचं ठरेल, कारण मुळात आपला प्रवास आणि आपलं कार्य हे खूप मोठं आहे. मात्र तरीही आज आपण इतक्या चांगल्या रूपाने आज आम्हाला इतकी चांगली माहिती दिली जागरकट्ट्याच्या प्रेक्षकांना. आज खरंच काहीतरी एक प्रेरणादायी प्रवास आणि एक नेतृत्व पाहायला मिळालं, याचं खरंच आज आम्हाला खूप अभिमान आहे. स्मिताताई, ईश्वर आपल्याला उत्तम प्रकारचं यश देव आणि आपल्या कार्यामध्ये खूप बरकत हो, हीच आज आमच्याकडून जागर जनस्थानच्या परिवाराकडून आपल्यासाठी सदिच्छा भेट. आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खरंच आपले खूप धन्यवाद. जागरच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा, आपल्याला खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, पाहिलं आपण एक महिला, मात्र तिचा आवाका केवढा मोठा. समाजकारण असो, राजकारण असो, परिवार असो, सगळ्यांसाठी ती झटते आणि आपल्या देशाचं नाव मोठं करते. खूप उत्तम आज माहिती आज आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आली, याचा आज आम्हाला अभिमान वाटतो. असेच वेगवेगळे मान्यवर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. मात्र आपण तोपर्यंत पाहत राहा जागर जनस्थान, जागरकट्टा. धन्यवाद. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान. जाता जाता तमाम आमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जाहीर आवाहन, कोरोनाचा विळखा हा पुन्हा वाढतोय, त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.